नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्टोरी मेकिंग. स्टोरी मेकिंगमध्ये काल ज्या गोष्टी आपण केल्या त्या गोष्टींबद्दल जर आपल्याला इन्फॉर्मेशन आता द्यायची असेल तर आपण स्टोरी मेकिंगचा वापर करून सिंपल पास्ट टेन्स यूज करून त्याबद्दल इंग्रजीमध्ये बोलू शकतो. चला तर एक स्टोरी घेऊया. ज्या गोष्टी मी काल केल्या त्याबद्दल मी आता डिस्क्रिप्शन देतोय. लेट अस टेक वन स्टोरी. मी काल मार्केटमध्ये गेलो होतो. आय वेंट टू मार्केट यस्टरडे. काय केलं मी इथे? आय वेंट टू मार्केट यस्टरडे. इथे मी आय म्हणजे मी काल मार्केटमध्ये गेलो होतो, तर इथे सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला. आय वेंट टू मार्केट. कधी? यस्टरडे, काल गेलो होतो. तिथे काय केलं तर मी तिथनं एका शॉपमध्ये गेलो. आय वेंट टू शॉप, गारमेंट शॉप. मी एका कपड्याच्या शॉपमध्ये गेलो. आय वेंट टू गारमेंट शॉप. आय परचेसला मी ईडी लावलं. परचेस्ड. आय परचेस न्यू क्लोथ्स. आय परचेस्ड न्यू क्लोथ्स. मी नवीन कपडे खरेदी केले. परचेसच्या ठिकाणी तुम्ही आय बॉट सुद्धा म्हणू शकता. BOUGHT, बॉट. इथे क्रियापदाचं दुसरं रूप मी वापरतो. नंतर काय केलं? नंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. आफ्टर दॅट आम्ही सर्व वी ऑल फॅमिली मेंबर्स वेंट टू हॉटेल. वी ऑल फॅमिली मेंबर्स वेंट टू हॉटेल. आम्ही हॉटेलमध्ये गेलो. तिथे काय केलं? तिथे आम्ही दुपारचं जेवण आम्ही केलं नव्हतं, तर दुपारचं जेवण आम्ही तिथे केलं. वी हॅड लंच देअर. वी हॅड लंच देअर म्हणू शकता. वी टूक लंच देअर म्हणू शकता. तिथे आम्ही दुपारचं जेवण केलं. वी टूक लंच देअर. टेक म्हटलं का मी? नाही, टूक लंच देअर. लंच म्हणजे दुपारचं जेवण. जर संध्याकाळचं जेवण असतं तर वी टूक डिनर देअर म्हटलं असतं. तिथे आम्ही खूप मजा मस्ती केली. वी ऑल एन्जॉयड देअर. वी ऑल एन्जॉय. एन्जॉयला मी ईडी लावलं. एन्जॉयड वर्बचा सेकंड फॉर्म. वी ऑल एन्जॉयड देअर. मजा केली. त्यानंतर आम्ही काय केलं? त्यानंतर आम्ही सिनेमा थिएटरमध्ये गेलो. वी ऑल वेंट टू मूवी थिएटर और सिनेमा थिएटर. नंतर काय केलं तर आम्ही तिकीट परचेस केल्या. वी ऑल बॉट सिनेमा और मूवी तिकीट. बॉट खरेदी केल्या. परचेस म्हणू शकता, बॉट म्हणू शकता. खरेदी केल्या. देन वी एंटर्ड इन टू मूवी थिएटर. इन मूवी थिएटर मध्ये आम्ही एंटर केलं. जिथे मूवी दाखवला जातो त्याच्यामध्ये आम्ही एंटर केलं. वी ऑल वॉचड. वॉचला मी ईडी लावलं. वॉच मूवी. वी ऑल वॉच. देन त्यानंतर वी केम बॅक होम. आम्ही घरी परतलो. तर हे आम्ही काल काय काय केलं त्याविषयीचं डिस्क्रिप्शन होतं इंग्रजीमध्ये. अशा प्रकारे सिंपल पास्ट टेन्सचा वापर करून तुम्ही इंग्रजी बोलू शकता. तुम्हालाही वाटत असेल की आपल्या मुलांनी इंग्रजी फाळफाळ बोलावं, त्याला सुद्धा करिझमॅटिक, कॉन्फिडंट, फिअरलेस आणि फंटॅब्युलस वेनी इंग्रजी बोलता यावं, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून जाणून घेऊ शकता की तुम्ही सुद्धा इंग्रजी कसे बोलाल. तुमच्या मुलांना सुद्धा कशा प्रकारे इंग्रजी बोलता येऊ शकते. जर पहिल्या क्लासमधला मुलगा इंग्रजी बोलू शकतो तर तुम्ही नक्कीच इंग्रजी बोलू शकता. तर वाट कशाची बघता? खाली दिलेल्या नंबरवर एक कॉल करा आणि तुमचा इंग्रजी शिकण्याचा प्रवास सुरू करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.